ऑल स्टुडंट्स नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 5, डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू. लेक्चर नंबर 1, इंट्रोडक्शन अँड टोटल थेअरी, डेथ ऑफ पार्टनर. नेक्स्ट. इंडेक्स. आपण आत्तापर्यंत चॅप्टर नंबर 1, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स पूर्ण केलेला आहे. चॅप्टर नंबर 2, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, तो देखील पूर्ण झालेला आहे. चॅप्टर नंबर 3, रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप, इन दॅट ॲडमिशन ऑफ पार्टनर, तो देखील शिकून पूर्ण झालेला आहे. चॅप्टर नंबर 4, रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप, इन दॅट रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती, तो देखील पूर्ण झालेला आहे. आणि आपण आत्ता चॅप्टर नंबर 5, रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप, भागीदारी संस्थेची पुनर्रचना, त्यामध्ये आपण डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू, हा टॉपिक पाहणार आहोत. नेक्स्ट. चॅप्टर नंबर 5, रिकन्स्ट्रक्शन ऑफ पार्टनरशिप, भागीदारी संस्थेची पुनर्रचना, त्यामध्ये टॉपिकचं नाव आहे डेथ ऑफ पार्टनर, भागीदाराचा मृत्यू. कंटेंट्स यामध्ये आपण शिकणार आहोत 5.1 मीनिंग ऑफ डेथ ऑफ पार्टनर, 5.2 न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, नवीन नफा तोटा प्रमाण, 5.3 गेन रेशो, बेनिफिट रेशो, फायद्याचे प्रमाण, 5.4 रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, मालमत्ता आणि देणी याचे पुनर्मूल्यांकन, 5.5 अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर, भागीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वाट्याला मिळणारी रक्कम मृत भागीदाराच्या वारसाला देणे, 5.6 सेटलमेंट ऑफ अमाऊंट ड्यू, भागीदाराचा मृत्यू झाल्यानंतर किती अमाऊंट द्यायची त्याचं सेटलमेंट करणे, आणि 5.7 अकाउंटिंग ट्रीटमेंट आणि प्रॉब्लेम सोल्युशन कोणत्या पद्धतीने केले जाते ते आपण डेथ ऑफ पार्टनर या प्रकरणामध्ये व्यवस्थितरित्या पाहणार आहोत. तर एकूण 1 ते 7 पॉईंट आपण या प्रकरणामध्ये आपण लर्न करणार आहोत. नेक्स्ट. 5.1 मीनिंग, अर्थ. डेथ ऑफ पार्टनर. अ पार्टनर विल cease to be a partner on his death. जेव्हा भागीदाराचा मृत्यू होतो तेव्हा भागीदारी संस्था सीज होते, थांबते, एंड होते, आणि म्हणूनच अँड हेन्स डेथ इज कन्सिडर्ड ॲज कंपल्सरी रिटायरमेंट. आणि त्यामुळे भागीदाराचा मृत्यू झाल्यानंतर भागीदारी संस्था ही एक प्रकारची निवृत्त
झालेलीच भागीदारी संस्था समजली जाते. इट इज अ कंपल्सरी रिटायरमेंट. पार्टनरशिप बिझनेस मे बी कंटिन्यू बाय सर्वायविंग पार्टनर्स. आणि जेव्हा भागीदाराचा मृत्यू होतो एखाद्या, तर बाकीचे भागीदार हे सर्वायविंग पार्टनर्स, अस्तित्वात असलेले भागीदार, पुढे भागीदारी संस्था नेतात, चालवितात. फॉर एक्झाम्पल, पी, क्यू अँड आर हे तिघे पार्टनर्स आहेत. आणि यामधील जर आर हा भागीदार डेथ झाला, तर आर पार्टनर इज द डेथ ऑफ पार्टनर, डिसीज पार्टनर. अँड पी अँड क्यू आर सर्वायविंग पार्टनर्स, एक्झिस्टिंग पार्टनर्स असे संबोधले जाते. आणि मग नवीन भागीदारी संस्था पी अँड क्यू अशी राहील, कारण यामधील आरची डेथ झालेली आहे. पार्टनरशिप business may be continue by surviving partners if partnership firm makes provision in partnership deed. जेव्हा भागीदारी संस्थेच्या करारामध्ये तसा उल्लेख असतो, तेव्हा सर्वायविंग पार्टनर्स, अस्तित्वात असलेले भागीदार, भागीदारी संस्था पुढे चालवितात. पार्टनर्स मेक अरेंजमेंट टू सेटल अकाउंट ऑफ डिसीज पार्टनर. आणि मग जे सर्वायविंग पार्टनर्स आहेत, अस्तित्वात असलेले जिवंत भागीदार जे आहेत, ते डिसीज पार्टनरची, मृत भागीदाराची, त्याचं अकाउंट सेटल, बंद करण्याची प्रक्रिया करतात. आणि म्हणून पार्टनर्स मेक अरेंजमेंट टू सेटल अकाउंट ऑफ डिसीज पार्टनर विथ हिज लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. आणि मग त्याचा जो कायदेशीर वारसदार आहे, कायदेशीर प्रतिनिधी आहे, त्याच्याबरोबर मृत भागीदाराची अकाउंटची सेटलमेंट केली जाते. अँड who will be entitled at their choice to interest at 6% per annum on amount due from date of death to date of payment. आणि जेव्हा भागीदाराचा मृत्यू होतो, तेव्हा मृत्यू झाल्यापासून ते त्याच्या लिगल रिप्रेझेंटेटिव्हला, कायदेशीर वारसाला, एक्झिक्युटरला अकाउंट्स त्याचे क्लोज करून त्याच्या कायदेशीर वारसास रक्कम देईपर्यंतचा जो कालावधी असतो, त्यावर पार्टनरशिप फर्म 6% दराने व्याज देऊ करते. नेक्स्ट 5.2. जेव्हा एखादा भागीदार मृत पावतो, तेव्हा सर्वायविंग पार्टनर्स, एक्झिस्टिंग पार्टनर्स, कंटिन्यूइंग पार्टनर्स हे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढतात. तर ऑन डेथ ऑफ पार्टनर, प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर्स चेंजेस. आणि जेव्हा एखादा भागीदार मृत पावतो, तेव्हा रिमेनिंग पार्टनर्स, कंटिन्यूइंग पार्टनर्स, सर्वायविंग पार्टनर्स, एक्झिस्टिंग पार्टनर्सचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा चेंज होतो. प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ रिमेनिंग पार्टनर्स इन्क्रीजेस बिकॉज प्रॉफिट शेअरिंग ऑफ डिसीज पार्टनर गेट्स डिव्हिडंड. डिसीज पार्टनर gets divided and received by remaining partners. आणि जेव्हा भागीदाराचा मृत्यू होतो,
तेव्हा अस्तित्वात असलेल्या भागीदारांना फायदा होतो आणि त्यांचं नफा आणि तोट्याचं प्रमाण हे इन्क्रीज होतं, वाढते. कारण मृत भागीदाराचा जो रेशो आहे तो ओल्ड पार्टनर्समध्ये मर्ज केला जातो. 5.3 गेन रेशो और बेनिफिट रेशो. Benefit or gain ratio is a ratio by which surviving partners are benefited due to death of partner. Gain ratio, benefit ratio फायद्याचे प्रमाण म्हणजे जेव्हा सर्वायव्हिंग पार्टनर्स, एक्झिस्टिंग पार्टनर्स, रिमेनिंग पार्टनर्स, कंटिन्यूइंग पार्टनर्स यांना भागीदार मृत पावल्यानंतर बेनिफिट मिळतो आणि तो मिळतो भागीदाराच्या मृत्यूनंतर. त्याला आपण गेन रेशो असे म्हणतो. द एक्स्ट्रा शेअर विच दे आर गेटिंग इज ॲडेड इन देअर ओल्ड रेशो. आणि त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये हा एक्स्ट्रा रेशो त्याचा ॲड केला जातो आणि मग त्याला आपण म्हणतो गेन रेशो. सच एक्स्ट्रा शेअर विच दे आर गेटिंग इज कॉल्ड ॲज गेन अँड द रेशो इज कॉल्ड ॲज गेन रेशो. आणि म्हणून ओल्ड पार्टनरच्या बाबतीमध्ये, सर्वायव्हिंग पार्टनरच्या बाबतीमध्ये, रिमेनिंग पार्टनरच्या बाबतीमध्ये, कंटिन्यूइंग पार्टनरच्या बाबतीमध्ये, एक्झिस्टिंग पार्टनरच्या बाबतीमध्ये आपण त्यांना गेन रेशो असं संबोधलेलं आहे. दिस रेशो इज नॉर्मली यूज्ड टू राईट ऑफ द गुडविल created or raise to the extent of retiring partners share only. आणि हे गेन रेशो का काढला जातो तर गुडविल हे राईट ऑफ म्हणजे वजा करणे किंवा कायम करणे यासंबंधी हा गेन रेशो काढला जातो. आणि म्हणून it is calculated by using following formula. GNO म्हणजे गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. हे सूत्र लक्षात ठेवायचं. गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. नेक्स्ट 5.4 जेव्हा भागीदार मृत पावतो तेव्हा सर्वायव्हिंग पार्टनर्स, एक्झिस्टिंग पार्टनर्स, रिमेनिंग पार्टनर्स, कंटिन्यूइंग पार्टनर्स यामध्ये त्यांच्या ॲसेट्स अँड लायबिलिटीज, येणी आणि देणी यामध्ये पुनर्मूल्यांकन व्हॅल्यूचे केले जाते. ॲसेटचे पुनर्मूल्यांकन आणि लायबिलिटीचे पुनर्मूल्यांकन केले जाते. कारण एक भागीदार त्यातील आता मृत पावलेला आहे आणि म्हणून द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनरशिप फर्म आर रिव्हॅल्यूड ऑन द डेथ ऑफ अ पार्टनर. आणि जेव्हा भागीदाराचा मृत्यू होतो त्या प्रसंगी सर्वायव्हिंग पार्टनर्स हे ॲसेट्स अँड लायबिलिटीज फर्मच्या रिव्हॅल्यूड केल्या जातात. द बेनिफिट रायझिंग आउट ऑफ इट आर गिवन टू रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डिसीज पार्टनर्स. आणि मृत भागीदाराचा जो कायदेशीर वारसदार आहे त्याला त्याचा बेनिफिट मिळतो. इफेक्ट्स ऑफ रिव्हॅल्युएशन
of assets and liabilities are shown in revaluation account. आणि जर ॲसेटमध्ये वाढ झाली तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला, ॲसेटमध्ये घट झाली तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला, जर लायबिलिटीज इन्क्रीज झाल्या, वाढल्या, ॲडिशन झाल्या तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला, अँड इफ द लायबिलिटीज आर डिक्रीजेस, लेस, मायनस झाल्या तर इन्कम म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. रिव्हॅल्युएशन अकाउंट इज ऑल्सो नोन ॲज प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. Revaluation account is the nominal account and hence debit the expenses and losses and credit the incomes and gains. या पद्धतीने रिव्हॅल्युएशन अकाउंटला याचे ॲसेट्स अँड लायबिलिटीज रिव्हॅल्यूड झाल्याचे इफेक्ट द्यावयाचे असतात. द प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन is transferred to deceased partner's capital account to the extent of his share. आणि मृत भागीदाराच्या शेअरच्या प्रमाणामध्ये त्याचं जो प्रॉफिट किंवा लॉस त्याच्या वाट्याला आलेला आहे तो त्याच्या मृत भागीदाराच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. 5.5 अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर. अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर्स, एक्झिक्युटर, नॉमिनी, ॲडमिनिस्ट्रेटर, कॅपिटल अकाउंट. जेव्हा भागीदाराचा मृत्यू होतो, ज्या संबंधित भागीदाराचा मृत्यू होतो तेव्हा त्याची अमाऊंट जी आहे ती त्याच्या एक्झिक्युटरला, वारसाला, नॉमिनीला, वारसाला, ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासकाच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. हे आपण लक्षात घ्यावे. द कॅपिटल ऑफ द डिसीज पार्टनर इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ बॅलन्स ऑफ कॅपिटल of deceased partner shown in the last balance sheet. आणि मृत भागीदाराचे जे कॅपिटल आहे ते कॅपिटल जुन्या बॅलन्स शीटमध्ये किती दाखवलेले आहे त्यानुसार ते कॅल्क्युलेट केले जाते आणि ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट किती आहे त्यानुसार ते ठरवले जाते. शेअर ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन, जनरल रिझर्व, अक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस, शेअर ऑफ गुडविल, सॅलरी ऑफ पार्टनर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज, प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ एक्सेट्रा. आणि मग त्याच्या वाट्याला येणारं नफा, रिव्हॅल्युएशन अकाउंटचा नफा किंवा तोटा, सर्वसाधारण निधी, त्याच्या वाट्याला आलेला ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट ऑर लॉस म्हणजे संचित नफा किंवा संचित तोटा, शेअर ऑफ गुडविल त्याचं, सॅलरी ऑफ पार्टनर त्याची सॅलरी, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्ज, प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ एक्सेट्रा. आणि तो डेथ होईपर्यंतचा कालावधीचा जो प्रॉफिट आहे तो त्याच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो आणि त्याची रक्कम जी आहे त्याच्या वारसाला, एक्झिक्युटरला, नॉमिनीला किंवा ॲडमिनिस्ट्रेटर प्रशासकाला, त्याच्या पालकाला किंवा त्याचा जो गार्डियन्स आहे त्याला दिली जाते. नेक्स्ट 5.6
सेटलमेंट ऑफ अमाऊंट ड्यू आणि मग सर्वात शेवटी डिसीज पार्टनर्स मृत भागीदाराची जी रक्कम आहे ती कशा पद्धतीने सेटलमेंट बंद करायची दाखवायची तर द अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर इज ट्रान्सफर टू आणि मृत भागीदाराच्या वाट्याला आलेली रक्कम ही ट्रान्सफर करायची टू हिज एक्झिक्युटर वारसाला, नॉमिनी वारसाला, ॲडमिनिस्ट्रेटर्स लोन अकाउंट किंवा ॲडमिनिस्ट्रेटर्स अकाउंट प्रशासकाच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची अँड इट इज पेड टू देम आफ्टर कंप्लिटिंग ऑल लिगल फॉर्मॅलिटीज अँड प्रोसिजर आणि मग त्याच्या वारसाने सिद्ध करायचे की मी या मृत भागीदाराचा वारस आहे. या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यानंतर ती रक्कम त्याच्या एक्झिक्युटरला, नॉमिनीला, ॲडमिनिस्ट्रेटरला द्यावी लागते. आणि सर्वात शेवटी आहे 5.7 अकाउंटिंग ट्रीटमेंट. तर मृत भागीदार झाल्यानंतर अकाउंटिंग ट्रीटमेंट हिशोब कशा पद्धतीने मेंटेन केला जातो ते आपण प्रॉब्लेम सोल्युशनच्या माध्यमातून पुढील तासामध्ये पाहणार आहोत. तर अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये आपण यामध्ये द अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ प्रिपेरिंग द अकाउंट ऑफ डिसीज पार्टनर इज सिमिलर टू दॅट द रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर. आणि जसं आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरला उदाहरण सोडवत होतो प्रोसिजर, तीच प्रोसिजर डेथ ऑफ पार्टनरसाठी फॉलो करायची आहे. तर या तासामध्ये आपण 7 पॉईंट पाहिले. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट होता मिनिंग, सेकंड पॉईंट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, इन दॅट 5.3 गेन रेशो और बेनिफिट रेशो. गेन रेशो बरोबर न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. 5.4 रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी. 5.5 अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर, एक्झिक्युटर, नॉमिनी, ॲडमिनिस्ट्रेटर, कॅपिटल अकाउंट. 5.6 सेटलमेंट ऑफ अमाऊंट ड्यू टू द डिसीज पार्टनर ट्रान्सफर टू हिज एक्झिक्युटर, नॉमिनी, ॲडमिनिस्ट्रेटर लोन अकाउंट. एक्झिक्युटर लोन अकाउंटला आपण ती ट्रान्सफर करायची आणि मग त्याच्या वारसाला ती रक्कम भविष्यकाळामध्ये देणे. आणि 5.7 आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट. तर या पद्धतीने आपण हे 5व प्रकरण जे आहे ते सुरू केलेलं आहे. आलेला व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यासणे आवश्यक आहे आणि समजून घेणे गरजेचे आहे. तर टॉपिकचं आपलं नाव होतं डेथ ऑफ पार्टनर. त्याची थिअरी पाठवलेली आहे. त्याचा लाभ आणि आस्वाद सर्वांनी घ्यावा. धन्यवाद.